नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वी विषय सामान्य विज्ञान या विषयातील वनस्पती रचना व कार्य या पाठातील या 4 घटकाची माहिती जाणून घेऊया। वनस्पतीचे सोटमूळ, वनस्पतीचे खोड, वनस्पतीचे पान, वनस्पतीचे फूल। सोटमूळ जमिनीमध्ये काही वनस्पतीच्या मुळांना उपमुळे फुटतात व ती तिरपी वाढून जमिनीत दूरवर पसरतात। मुळे झाडाला आधार देतात। अशा प्रकारच्या मुळांना सोटमूळ असे म्हणतात। मूलरोम मुळांच्या टोकाच्या भागावर केसासारखे धागे असतात, त्यांना मूलरोम म्हणतात। मूलटोपी मुळाची वाढ याच भागात होत असते, त्याला इजा होऊ नये म्हणून त्यावर टोपीसारखे आवरण असते, त्याला मूलटोपी म्हणतात। वनस्पतीचे खोड। खोड रुजणाऱ्या बीजातील जमिनीच्या वर वाढणाऱ्या अंकुरापासून खोडाची वाढ जमिनीच्या वर होते। अंकुर जसा जसा वाढतो तशी तशी खोडाची लांबी वाढते। खोडावर पेरे असतात, ज्या ठिकाणी पेरे असतात तेथे पाने फुटतात। खोडाच्या 2 पेरातील अंतराला कांडे म्हणतात। खोडाच्या अग्रभागाला मुकुल असे म्हणतात। वनस्पतीचे पान। पान खोडाच्या पेराच्या जागी पाने असतात। सामान्यतः ती पातळ, पसरट आणि हिरव्या रंगाची असतात। पानाच्या पसरट भागाला पर्णपत्र म्हणतात। पर्णपत्राच्या कडेला पर्णधारा म्हणतात। पर्णपत्राच्या पुढच्या भागाला पराग्र म्हणतात। काही वनस्पतीच्या पानांना देठ म्हणतात। वनस्पतीचे फूल। निदलपुंज कळी अवस्थेत पाकळ्या हिरव्या रंगाच्या पानासारख्या भागाने झाकलेले असतात, हे आवरण म्हणजेच निदलपुंज। दलपुंज पाकळ्याने बनलेला असतो। पुमंग फुलांचा हा भाग पुलंगी भाग असतो। जायंग फुलाचा हा श्रीलंगी भाग असतो।